आपण पाहतो या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे. विकेट हॅट्रिक जर घेतले तर उमेश मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. खूप खूप धन्यवाद प्रदीप. आज आपण पाहतोय ऐकाणाई देवी चषक 2026 रणसंग्राम या पायीच्या मैदानावर रंगताना पाहायला मिळतोय. आज 19 मार्चचा दिवस आणि गुढीपाडव्याचा दिवस. नवीन वर्षाची नवीन पहाट घेऊन येऊन सुखाची साथ. गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी पूर्ण हव्या सगळ्या तुमच्या इच्छा आणि गुढीपाडव्याच्या माझ्या सगळ्या मराठी मायबाप बंधूंना हार्दिक शुभेच्छा. विकेट मिळताना पाहायला मिळते. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि इनफिल्डला मात्र क्लिअर करता आलं नाहीये बॅटर जगदीश खरपडे याला. आणि पाहावं लागतंय की जावं लागतंय डगआउटच्या दिशेनं. पहिला विकेट आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहतोय ऐकाणाई देवी स्पोर्ट्स नाईकपाडा पुरस्कृत हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच ऐकाणाई चषक 2026. मी समालोचक जयेश टुकले आपल्या सगळ्यांचं मनापासून करतोय स्वागत. या स्पर्धेमध्ये पहिला दिवस आणि या समालोचनाची धुरा स्वीकारत असताना सर्वप्रथम गणरायाला जर वंदन करेन. प्रथम वंदन गणरायाला सुरुवात करतोय शुभ कार्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना माळाचा मुजा जरूर करेन. स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिहिली जाण इतिहासाची गाथा असा हा जाणता राजा तयाच्या चरणी झुकवी तो माता. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यात नंतर हाकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा माऊली तिच्या आहे तुम्हा अम्मावर सावली ऐकवीरा मातेला वंदन करतोय. आणि या पायेगावमध्ये आल्यानंतर या पायेगावची जागृत ग्रामदेवता ऐकाणाई मातेला वंदन करून तुम्हा सर्वांचं करते मनापासून स्वागत. मैदानाच्या मध्ये मॅच रंगली गेली आहे. काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी आणि जयबाई जंग स्पोर्ट्स पालनपाडा. बघा इथे बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं परंतु पहिल्या ओव्हरचा स्पेल आणि पहिल्या ओव्हरच्या स्पेलमध्ये मिस्टर अजितने दुसऱ्याच बॉलवर धक्का दिलाय. डावकरी आता जे बॅटर मैदानासाठी बॅटिंग करण्यासाठी आले मिस्टर सूरज भोवर चंदर सावर आणि सूरज भोवर पीपी चा स्पेल आहे. पॉवर प्लेच्या स्पेलमध्ये पाहतोय आपण फील्डचं बंधन आहे. दोन जवळजवळ आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ पाहिला परंतु 2 बॉलमध्ये अजित थोडा हवी होताना पाहायला मिळालाय. पुढील बॉल पाहूया. आडवा पाटणा बॉलला उडवलाय. बॉल मात्र आपण पाहिला गॅप मध्ये. बॉल मात्र निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार स्टो पाहायला मिळतोय. दर्जेदार फटका होता आणि मिळतील या 4 धावा. चौकार. कधी त्याला समजू नका हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो ही स्पर्धा ज्याप्रमाणे रंगली आहे या स्पर्धेला आपण पाहिलं तर एक सक्सेसफुल ब्युटिफुल आणि इव्हेंटफुल बनवण्यासाठी नेहमीच ज्यांचं योगदान मिळत आहे या विभागातील आपण बघितलं तर एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे आपण जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय उमेश मुकादम साहेब आणि त्यांच्या माध्यमातून ॲज अ देवेश ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रोव्हाइड केलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि आपण पाहू शकतो सगळ्या स्पर्धेचं श्रेय मात्र आपण बघितलं तर मग देवेश ग्रुपला द्यावं लागेल उमेश दादांना द्यावं लागेल. आणि त्यांनी मात्र आपण बघितलं तर या स्पर्धेला अतिशय चांगल्या प्रकारे मात्र आपण पहिला बनवलाय. चांगला बॉल होता. सन्मान देण्यासाठी भाग्य पाडलं बॅटरला कारण की अगदी ब्लॉकरमध्ये बॉलची हाताळणी होताना पाहायला मिळाली आहे. धाव एक कंप्लीट केली जाते. एका धावाने संघाची टोटल 5 च्या घरामध्ये पोहोचले. बघा गोलंदाजांसाठी ते मेजवानी आहे. दादांनी सांगितले की हॅट्रिक पूर्ण करा आणि पारितोषिक मिळवा. परंतु सध्या तरी आपण पाहू शकतो की ही गोलंदाजी मांडंट्री पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली राहते. बघा एक थोडासा अकोटब्याचा लेंथ मिळाला होता त्याच्यावर चौकार परंतु इथे आपण पाहू शकतो की धाव फलकावर 5 धावा म्हणजे चांगली बॉलिंग. पुढील बॉल ऑफसाईडच्या बाहेरची लेन खेचून मारण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवर आला नाहीये. फाईन लेगचे खेळाडू पाहिले आपण थोडेसे बीट झाले होते. धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो होतोय का परंतु आपण पाहू शकतो थोडासा खराब थ्रो मिळाला होता. पण आपण पाहिलं की जास्त धावा मिळणार नाहीयेत. अगदी विश्लेषण करायचं झालं तर 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावाने टीमची टोटल 7 च्या घरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. अगदी आपण विचार करायचं झालं तर मांडंट्री पॉवर प्लेच्या स्पालमध्ये बॉल फेकून झालेत 5. शेवटचा असेल. आणि ज्याप्रमाणे आपण जर बघितलं ना की हे मैदान आणि या मैदानामध्ये ज्या प्रकारचा खेळ जो पहिला मॅच मध्ये आपण बघितला की अगदी 70+ धावा येताना पाहायला मिळाल्या म्हणजे इथे धावा
येऊ शकतात, चांगली बॅटिंग करावी लागेल. अकोटब्याची लेन पाहतोय, शॉर्ट ऑन पुलचा फटका, फिल्डर आहेत तिकडे, बॉलला केलंय फील्ड, धावा मिळतील आपण पाहिल्या तर 1 आणि अगदी आपण बघितलं तर एका धावांनी संघाचं टोटल पोहोचलं गेला 8च्या घरामध्ये. 8च्या घरामध्ये पोहोचत असताना जयबजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाचं नुकसान झालं एका विकेटचं, परंतु ही 8ची वाट पकडून मात्र आपण बघितलं उर्वरित खेळ करायचा आहे. परंतु हा खेळ कोणाचा मात्र दर्जेदार राहील आणि या खेळामध्ये आपण बघितलं कोणाचं वर्चस्व राहील प्रत्यक्षात पाहूया. तत्पूर्वी जाऊया डीजेकडे, कुठेच जाऊ नका, एकत्र पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच श्री काणाई देवी माता चषक 2026. और अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. उमेश दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. उमेश मुकादम किंग है ऑलवेज किंग. खूप खूप धन्यवाद डीजे. अगदी आपण बघितलं तर डीजेच्या माध्यमातून देखील उमेश दादांवर नक्कीच हे आधारित गीत आपल्याला ऐकायला मिळालं, कारण की समाजकार्यामध्ये नेहमीच आपण पाहिलं की उमेश दादांना आपण पाहिलं ॲज अ क्रिकेटपटू आपण पाहिलं तर क्रिकेटची आवड देखील त्यांना इतकी आहे ना, कारण की या मैदानामध्ये आपण बघितलं तर मग पाये प्रीमियर लीगचं आयोजन देखील केलं गेलं होतं, एक दर्जेदार आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक 2 व्हीलर बाईक देखील होती आणि नक्कीच ती स्पर्धा मी देखील पाहिली होती. कारण की अगदी आपण बघू शकतो ना क्रिकेटच्या पटलावर आपण बघू शकतोय ना, जर जेव्हा जेव्हा उमेश दादा उतरतायत ना तर मग नक्कीच सगळ्यात आणि सक्सेसफुल मात्र तो इव्हेंट मात्र होताना आपण पाहायला गेलाय. धीमा टाकला होता पाहू शकतोय आपण बॉलिंग मार्कवर साईनाथ ज्याप्रमाणे आलेत नंबर 2चा पहिला, थोडीशी गती कमी दिली होती. बॅटरला आपण बघितलं तर झोन काय तर अगदी आपण पाहू शकतो की लेग साईडला टार्गेट करतोय आणि त्या क्षेत्रामध्ये फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. समोर टाकलेला बॉल समोर ड्राईव्ह केला जातो, ड्राईव्हचा फटका, फिल्डर आहे तिकडे, बॉलला फील्ड केलं, एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनामध्ये आपण पाहिला तर विचार होता, परंतु विचार नाग पडतोय, इथे डायरेक्ट हिट केलाय, नेम धरून गेम केलाय, फलंदाज रनआउट बाद. घरवाली पोरी तू दिसस बारी, तुवर मी फार प्रेम करी, पाल घरवाली पोरी तू दिसस बारी, तुवर मी खूप खूप धन्यवाद डीजे. बघा इथे काय होतं, जर तुम्हाला दुसरी धाव जर पूर्ण करायची आहे ना तर कॉलिंग आणि त्याचप्रमाणे तालमेल सगळ्या काही गोष्टी असायला हव्या होत्या. कुठेतरी आपसमधला तालमेल हा ना तू मैमे असं झालं होतं आणि त्यात नंतर आपण बघितलं की जो आपसमधला मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाला ना त्याचाच फटका इथे लागताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात दुसरी विकेट मात्र गमावली जाते. मैदानाच्या आतमध्ये आता मंगेश जाबर येथील नंबर 4वर बॅटिंग करण्यासाठी. मंगेश जाबर या टीमचे एक चांगले खेळाडू आहेत, एक विस्फोटक खेळाडू म्हणून आहेत, परंतु बॉलर साईनाथ यांच्याकडे आपण बघू शकतोय तर चांगली बॉलिंग, कारण की ज्याप्रमाणे गती देत नाहीयेत, चांगला टप्पा नियंत्रणामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. हेलिकॉप्टर उडवला आहे, समोर गॅप मध्ये बॉल आहे, फिल्डर आलेत, परंतु फिल्डरच्या मस्तक वरून मस्तक बॉल निघून साईल स्ट्रेट हिट, 1 बाउन्स, दॅट्स इज अ 4 रन. शिवाजी चौकामध्ये जय चौकामध्ये. खूप खूप धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहू शकतो काय सुंदर फटका मात्र आपण पाहिला तर मनगटाच्या सहाय्याने मात्र खेळला होता. चर्चा करायची झाली तर या मैदानाची अगदी आपण बघितलं तर या मैदानाचं जेव्हापासून आपण बघितलं तर व्ह्यू रचना, परंतु त्या व्ह्यू रचनेच्या अगोदर उलटाच बॉल, मिस टायमिंग फटका, स्वतः गोलंदाज आलाय, कॉटन बॉलची संधी पाहतोय, प्रॉपर इथे टायमिंग नव्हतं, एलिव्हेशन नव्हतं. चंदर आपण पाहिलं तर नावाचा बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला मात्र बाद केलं जात आहे कॉटन बॉलच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये धाफलकर धाबा 13. शिवाजी चौकामध्ये जय चौकामध्ये. शिवाजी चौकामध्ये जय चौकामध्ये. खूप खूप धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनापासून स्वागत. या मैदानाची आखणी, या मैदानाची रचना आपण पाहू शकते, कारण की नक्कीच जेव्हा मी आलो आणि शिवाजी भुरे यांच्याशी नक्कीच चर्चा केली तर नक्कीच त्यांनी सांगितलं की यापूर्वी हे मैदान म्हणजे एक टेकडी होती, परंतु अगदी कमी कालावधीमध्ये हे मैदान बनवलं गेलं आणि मैदान बनवण्यासाठी आपण बघू शकतो की संपूर्ण आपण बघितलं तर देवेश ग्रुप असेल आणि सगळ्यांचं आपण बघितलं तर मग जे योगदान आणि एक आपण पाहू शकतो एक ब्युटिफुल मैदानाची नक्कीच आखणी इथे केली गेली आहे आणि कायम स्वरूप हे मैदान
जे पाये या गावाला लाभलाय. दरम्यान पाहतोय आपण आणखीन एक बॅटचा एज हलकासा विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचं उत्तर मिळतंय. हो यस, इट्स अ फिंगर इट्स अ फलंदाज. आणखीन एक आउट होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अजय भोवर आला होता आणि त्यालाही परतावं लागेल कॅचच्या स्वरूपात. आउट. नाही हो काम नाव है उमेश मुकादम या पायगाववाल्यात हायलय दम जोडीला प्रणय मुकादम खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतोय तर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर आता येतात नितीन बॅटिंग करण्यासाठी. चांगला स्पेल राहिला गेला. या स्पेलचे बॉल फेकून झालेत आपण पाहिले तर 5 अंतिमचा बॉल असेल आणि धाव फलकाला पूर्णपणे बंधन लावलंय. फटका हवेत आहे. पुन्हा एकदा संधी. ओहो, सोपा कॅच होता परंतु तो सुटला जातोय. जीवनदान दिलं होतं. हॅट्रिकची संधी मात्र इथे गमावली गेली आहे. लागोपाठ 2 विकेट आले होते आणि नक्कीच आपण पाहू शकतोय इथे काय नेमकं झालंय तर मग सोपा कॅच सुटला गेला. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांनी टीमचं टोटल पोहोचलं गेलंय 15च्या घरामध्ये. 15च्या घरामध्ये पोहोचत असताना अगदी 4 विकेट गमावलेत. कदाचित 5वा देखील मात्र आपण पाहिलं तर गमावला असता परंतु आपण पाहिलं तर मग 2 ओव्हरच्या खेळामध्ये आलेल्या 15. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ आहे आणि 2 ओव्हरच्या खेळामध्ये किती धावा येतील आणि किती धावांचा टार्गेट या मॅच मध्ये सेट केला जाणार आहे प्रत्यक्षात मात्र पाहणार होता आपण. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे श्री काणाई देवी माता चषक 2026. घेऊ एक म्युझिकल ब्रेक. या पायगाववाल्यात हायलय दम जोडीला प्रणय मुकादम ट्रिपल एच नंबर सारा गाड्यांचा कभी नहीं झुकेगा ग्रुप वाला लय डेअरिंग वाला वो खूप खूप धन्यवाद डीजे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि कृष्णा गांगोडा नावाचा बॉलर मात्र आपण पाहिलं तर येतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडकडे आपण बघतो मिस्टर मंगेश, ज्याला आतापर्यंत आपण पाहिले तर मग स्ट्राईक मिळाली नव्हती आणि इथे स्ट्राईक मिळते आहे या 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फेस करण्याची. पाहूया मंगेश कशा प्रकारे स्वतःचं खातं ओपन करेल. सोडून दिलाय हा बॉल. अगदी आपण बघितला तर एका रेषेमध्ये आता जाताना पाहायला मिळालाय. चांगली लेंथ बघा, ही स्ट्रॅटर्जी असायला हवी. प्रत्येक बॉलर आपण पाहतोय की नुसता गोलंदाजी करणं म्हणजेच गोलंदाजी करणं नाहीये परंतु त्याच्याकडे गेम प्लॅनिंग असायला हवी आहे. गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली काय तर नक्कीच वाईट लाईन पकडायची आहे आणि तिथेच आपण पाहिलं तर मग बॅटरला सूट नाही द्यायची आहे. चांगली रणनीती पाहायला मिळाली आहे. अक्रॉस गेलाय बॉल, हाफ व्हॉलीवर घेतलाय, बॉलला उडवलाय, पॅटर्ननी घेतलाय रिक्स आणि इथे टोकला जातोय सुपर 6. 6 धावा. देख तुनी बायको कशी नाची राणी कशी खुली राणी कशी डोली राणी देख तुनी बायको कशी नाची राणी कशी खुली राणी कशी डोली राणी खूप खूप धन्यवाद डीजे. लगातो 6. नक्कीच आपण बघितली टॅग लाईन आहे आणि नक्कीच आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे 70-70चे बॉल पाहायला मिळतात आपल्याला आणि अगदी ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं एक दर्जेदार स्ट्रोक. म्हणजेच काय सुरुवात आपण पाहू शकतो तर मंगेशने दर्शवली गेली एक 6 रन आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फिल्डर आले पुढे आणि कुठेतरी चुकी केली आहे आणि या चुकीला मिळणार नाहीये माफी माफी माफी. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. सुशांत दादा मुकादम यांचा देखील इथे शुभागमन झालंय. मंचावर आपण बघतोय भरपूर असे पाहुणे आपल्याला लाभले गेले तर आज या स्पर्धेची शोभा वाढताना पाहताना मिळत आहेत आणि नक्कीच या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत. अकोटप्याची लेंथ पुन्हा एकदा चार्जेबल स्ट्रोक पाहतोय या वेळेला मंगेश नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे मात्र आता खेळ करतोय प्रत्येक बॉलवर मात्र आपण पाहिलं की हडकंप मात्र मचवलाय आणि इथे देखील ठोकला जातोय षटकार. नाही हो काम नाव है उमेश मुकादम या पायगाववाल्यात हायलय दम जोडीला प्रणय मुकादम
खूप खूप धन्यवाद. या सिक्सरमुळे आपण पाहिलं तर संघाचं टोटल आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच 31च्या घरामध्ये. मंगेश जाबरने मात्र आपण बघितलं तर ज्याप्रमाणे कमाल केली आहे या ओव्हरच्या 4च बॉलमध्ये 16 धावा जोडल्या गेल्या, त्यामुळे संघाचं टोटल 31च्या घरामध्ये पोहोचलंय. कृष्णा गांगोडा यांचा स्पेल थोडासा आपण बघितलं तर महागडा पाहायला मिळतोय. बघा नेमकं काय झालं होतं, लॉंग ऑफ एक चान्स बनवला होता परंतु फिल्डरचा तिथे कुठेतरी अंदाजा चुकला होता. अखोटप्याची लेन पुन्हा एकदा, परंतु चांगली फिल्डिंग. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये रन्स मात्र एक कंप्लीट केली जाते आणि एका रन्स आपण पाहिलं तर संघाची टोटल 32च्या घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळाली आहे. 5 चेंडूचा खेळ मात्र आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 चेंडूमध्ये 17 दिल्यात. एक तर पहिला डॉट आला होता. चर्चा करायची झाली तर मग एक महागडा स्पेल पाहायला मिळतोय. आता नितीन यांना काहीतरी सल्ला दिला जातोय मंगेश यांच्या माध्यमातून. हा शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 17 आल्यात. आणखीन जास्त येतील का पाहूया. फटका चांगला बॅट मध्ये, अगदी बॉल निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगलं टायमिंगने ठोकलेला फटका पाहायला मिळाला. दे धडक आणि सिक्सर ठोकलाय तिथे. हा कडक 6. राजमहिमा तुझी माऊली वारी संकटाला ऐकू पातळी माझ्यावरी जागल जोरात सारी ऐकू पातळी माझ्यावरी जागल जोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळाला भवानी गोंधळाला ये. खूप खूप धन्यवाद. आता स्कोरिंग पार्टनर आम्हाला पाहायला मिळतात. आम्हाला जोडलेले तन्मय आणि चांगलं स्कोरिंग करत असताना दर्शवतात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 7. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट गेला होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेले होते. परंतु त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो तर काय कमाल झाली. 23 धावा आल्यात आणि त्यामुळेच जय बजरंग पालनाबाडा संघ 38-38च्या घरामध्ये पोहोचलेला पाहायला मिळाला आहे. शेवटचा स्पेल असेल. बॉलिंग मार्कवर आता कोणता बॉलर आहे पाहूया. मोहित आहेत, रोहित आहेत आणि रोहित यांच्या माध्यमातून डेट ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळाले. प्रसादजी खारखंडे यांचा देखील इथे शुभागमन झालेलं आहे. बायका मनापासून स्वागत असेल, कारण की पाय विभागामध्ये आपण बघितलं तर क्रिकेटची स्पर्धा आणि केस आपण बघितलं तर मग पाय विभागामध्ये आपण बघितलं तर मग क्रिकेटच्या स्पर्धाला आपण पाहू शकतो की छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच आपण बघितलं तर क्रिकेटची क्रेज, क्रिकेटची आवड हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाची मात्र या स्पर्धेला भेट आपल्याला 4 दिवसामध्ये लाभणार आहे. अकोटप्याची लेनला मात्र आपण पाहिलं तर या वेळेला उडवलाय ना इक्का ना दुक्का. मंगेशच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल हा मोठा फटका. म्हणजेच छक्का. 6 धावा. सटकून टाकती राख नव्याने साथ पेटू दे राख मराठी. सटकून टाकती खूप खूप धन्यवाद डीजे. प्रणयजी मुकादम यांचा देखील इथे शुभागमन झालाय आणि त्यांच्या समवेत अशोकजी खारखंडे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून करतोय स्वागत. षटकाराने आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपण बघू शकतो इथे मंगेशने पुन्हा एकदा आक्रमण करत असताना दर्शवलं गेलंय. प्रतिष्ठित आपण पाहिलं तर मग व्यक्तिमत्व आणि नक्कीच या क्रीडा नगरीला मात्र भेट देताना आपल्याला सगळे पाहुणे आज पाहायला मिळत आहेत आणि त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा करूया स्वागत. आणखीन एक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग अग्रेशन आणि अंग्रेशन मात्र दर्शवलं जात आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. 2 चेंडूवर 2 सलग षटकार मंगेशच्या बॅट मधून येतात आणि धाव फलक पोहोचला गेलाय 50च्या घरामध्ये. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा षटकाराच्या हॅट्रिक्स वर मंगेश आता मात्र येऊन पोहोचलाय. षटकाराच्या हॅट्रिक्स पूर्ण होईल का? ओ पाहू शकतो या वेळेला दुष्काळामध्ये 13वा महिना असंच म्हणावं लागेल, कारण की हा बॉल बघा कुठे हाताळलाय क्रीजच्या बाहेर. त्यामुळे नो बॉलचा इशारा मिळतो आणि नक्की त्यांच्या समोर आपण बघू शकतोय तर मग हिटची संधी देखील मिळेल. प्रणयजी मुकादम आपण बघू शकतो एक चांगले क्रिकेटपटू आपण पाहिले तर एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहिले तर आणि नक्कीच इथे मंचावर आणि त्यांच्या समवेत संपूर्ण परिवार
म्हणजेच मित्र परिवार आपण पाहू शकतो, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे दाखल झालेत आणि त्यांना देखील पाहतोय आपण. बघा फ्रीटचा बॉल होता, मात्र आपण पाहिलं तर प्रॉपर मात्र खेळता आला नाहीये, थोडासा धीमा टाकला गेला होता आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो तरी ते बॅटवर आला नाहीये. डॉट मात्र येताना पाहायला मिळतोय. संघाचं टोटल पाहायला मिळाले आपल्याला 51 धावा. दोन बॉलचा खेळ अजून देखील आपण पाहिलं शेष आहे. थोडासा ओव्हर पिच होता, लफ्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. चांगली फोल्डिंग पाहतोय तिथे आपण. मंगेशला मात्र थोडासा स्ट्राईक पासून तो ठेवायचा आहे, परंतु ठेवला जाईल का? स्क्वेअरलेगच्या अंपायर मात्र इंटरेस्ट आहेत आता इथे आपण पाहू शकतोय. त्याने तर नक्कीच आपण वेल इंटरेस्ट मात्र होते, परंतु सगळी जबाबदारी सोपवली आता तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या अंपायरला मात्र इन्व्हाइट केलंय इथे ऑन स्क्रीन. पाहूया. बघा तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण बघू शकते डिसिजन पोहोचलाय. दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात, नो बकवास, इट्स अ नॉट आउट. तिसरे अंपायर्स नक्कीच आमच्यापर्यंत जोडले गेले आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत डिसिजन देखील पोहोचवलं गेलं की नॉट आउटच्या मात्र धावा मिळतील 2 आणि त्यामुळे संघाचं टोटल 53 च्या घरामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिमचा बॉल असेल आणि अंतिमच्या बॉलवर पाहूया की नक्कीच मग आता मंगेश कशा प्रकारे फिनिश करताना पाहायला मिळतील. बघा अंतिमच्या बॉलवर आपण पाहू शकतो एक चांगला दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल, परंतु बॉलर इथे रोहित काय करतील. बघा ज्याप्रमाणे रोहितने देखील धावा दिल्यात, जो तिसऱ्या ओव्हरचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला मोमेंटम देणारा आणि तो कॅरी ऑन केलाय आणि खास करून आपण बघू शकतो की या ओव्हरमध्ये आता तो कंटिन्यू ठेवला गेलाय, परंतु फिनिश आपण बघितलं तर ज्याप्रमाणे शेवटचा बॉल आणि पहिला बॉल ओव्हरचा आपण पाहिलं तर खूप महत्त्वपूर्ण असतात ना, तशा प्रकारचा शेवटचा बॉल आहे. या इनिंगचा किती धावांवर नक्कीच रोखलं जाईल. आडवी बॅट मात्र वापरले, बॉलला खेळलाय, परंतु फिल्डरचं चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गुड क्वालिटी ऑफ द कॅच आणि कॅचने मात्र आपण बघितलं तर शेवटच्या बॉलवर मंगेश नावाचा खेळाडू मात्र केलाय बाद, परंतु आपण पाहिलं तर मंगेशने मात्र केली होती कमाल. मंगेशची कमाल आणि मंगेशची धमाल हे मिळाली पाहायला आणि अगदी आपण पाहू शकतो तर धाव फळक पोहोचलं गेलं 53 च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं टार्गेट येथे सेट झालंय या मॅच मध्ये. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो ना की संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता, परंतु अडचणीला मात्र आपण बघितलं तर निवारण करणारी एका खेळीची गरज होती. एक संकट मोचक मला मात्र खेळ आपल्याला पाहायला नक्कीच पाहायला मिळाला आणि तो केलाय कोणी तर मंगेश जाबरने. मंगेश जाबरचा खेळ दर्जेदार पाहायला मिळाला. मंगेश जाबरच्या खेळामुळे आपण पाहू शकतोय तर आपला संघ त्याने पोहोचवला 50+. त्याने वैयक्तिक धावा केल्या आपल्या संघासाठी पण पाहिल्या तर जवळजवळ मंगेशने 12 चेंडू आणि 31 धावा केलेल्या आहेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो एक चांगली स्थिती पाहायला मिळते. 54चं टार्गेट आहे, पूर्ण कशा प्रकारे केलं जाईल, कशाप्रमाणे फाईट बॅक या मॅच मध्ये केली जाणार प्रत्यक्षात आपण पाहूया. कुठे जाऊ नका, एकत्र राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे श्री कणाई देवी चषक 2026. घेऊ एक छोटासा म्युझिकवाला ब्रेक. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डीजे. करूया पुन्हा एकदा मनापासून स्वागत
आज आपण बघितलं सेकंड राऊंड साठी देखील रेडी राहायचंय वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा टीम. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर मग पहिल्या इनिंग मध्ये 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. दर्जेदार क्वालिटी क्रिकेट आपण पाहू शकतो इथे खेळावं लागेल. लगेच आपण पाहू शकतोय या स्पर्धेचे सर्व आणि 23 ग्रुपचे अध्यक्ष उमेशदादा मुकादम आपण पाहू शकतोय की सकाळच्या 17 पासून या स्पर्धेला भेट आणि त्यानंतर आपण बघू शकतो थोडंसं आपण बघितलं की मग रजा घेत आहेत आणि कारण की प्रमुख कार्य आपण पाहिलं तर आणखीन एक पूर्ण करताना पाहायला मिळते आणि या स्पर्धेला दादांची नेहमीच भेट मिळेल आणि अगदी आपण पाहू शकतो तर मग दादांचं क्रिकेटवर अफाट प्रेम पाहायला मिळते आणि ज्याप्रमाणे ही स्पर्धा त्यांनी मात्र पाहिलं तर एक सक्सेसफुल ब्युटिफुल अँड इव्हेंटफुल करण्यासाठी आपण पाहिलं तर मग योगदान दादांचं देखील भरपूर आहे असे आमचे उमेश दादा मुकादम. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अमृत तपिसर आणि अजित हिलेम ही जोडी आपण बघू शकतोय. बॉलिंग मार्कवर आपण जर बघितलं तर बॉलर आहेत हिराजी चौधरी यांना आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर पाहतोय आपण. अराउंड द विकेट पहिला बॉल उडवला. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर जुनं ते सोनं पाहतोय आपण. पाळणापाडा संघाचा एक सिनियर प्लेयर पांडुरंग सावरच्या हातामध्ये कॅच कंप्लीट आणि पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का दिला जातोय. अमृतला केलंय बाद आउट. खूप खूप धन्यवाद. बघा पहिल्याच बॉलवर पहिली विकेट डाऊन केली जाते. तर ही मॅच जर आपण बघितलं तर जिंकायची असेल ना आई काणाई देवी स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीमला तर पार्टनरशिप करावी लागेल. बघा जशी एक खेळी मंगेशने केली होती ना तशीच एक खेळी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये थोडासा वेळ आणि नक्कीच एक चांगला खेळ तो केला तर ही मॅच आपण पाहू शकतो. इझिली आपण पाहू शकतो आपल्या बाजूने मात्र वळवली जाऊ शकते. पार्टनरशिपची गरज असेल ती केली जाईल का. दुसरा चेंडू साईनाथ खेळण्यासाठी तयार होते. पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय जणू काही कार्बन कॉपी दर्शवली आहे मागच्या विकेटची. सलगची विकेट डाऊन. साईनाथ देखील तशाच प्रकारे कॅच देऊन बाद झालेत. दुसऱ्याच बॉलवर दुसरा धक्का. काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीम अडचणीमध्ये. साईनाथ परतलेत. खूप खूप धन्यवाद. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अंपायर्स वेट. बघा बॅटरची आयडी नाही आहे. अंपायर्स आयडी असेल तर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती असेल. बघा आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये
खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले तर हरेश आणि नक्कीच थोडा साईड पोहोचला होता परंतु पोहोचला गेलाय. त्याला गेम ऑन करूया. बघा मैदानाच्या आतमध्ये पांडुरंग सावर यांनी आपण पाहिलं तर 2 कॅच कंप्लीट केलेत आणि त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आलेलं आहे. फटका चांगला इथे कन्वर्ट केलाय. गॅप मध्ये पाहतोय आपण कव्हर क्षेत्रामध्ये बॉल मात्र निघून चाललाय. अगदी ज्याप्रमाणे फटका मात्र खेळला गेला होता ना की नेत्रदीप हा फटका होता आणि मी हा चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. नक्कीच पांडुरंग सावर यांच्यासाठी पारितोषिक आपण पाहिलं तर आलेलं आहे ते म्हणजेच टिवरी गावचे विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज देखील आलेला आहे आणि ते कॅश प्राईज नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. सध्या तरी आपण पाहू शकते तर मग मैदानाच्या आतमध्ये एक चौकारानंतर डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतो. हिराजी चौधरी यांनी पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर 2 विकेट प्राप्त केली आहे परंतु थोडीशी खडतड ही सुरुवात पाहायला मिळाली आहे. चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिकडे. बॉलला मात्र आपण पाहिलं तर मग स्टॉप केलं जात आहे. रन्स मिळेल एका रन्सने संघाची टोटल आपण पाहिले तर वाढलेली पाहायला मिळाली ती म्हणजे 6 च्या घरामध्ये 54चे लक्ष पाहायला मिळाले आणि तिथूनच आपण पाहू शकतोय तर मग पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 6 धावा म्हणजे जिंकण्यासाठी टार्गेट आपण बघितलं ना तर 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 48 धाव्यांची गरज असेल. डेफिनेटली आपण पाहू शकतोय 18-48 समीकरण असेल. रिक्वायर रन रेट वाढलंय. कमी करायचं असेल तर या ओव्हरला टार्गेट करावं लागेल आणि या ओव्हरमध्ये नक्कीच चांगला थोडासा खेळ मात्र नक्कीच दर्शवावा लागेल. तसं काही घडेल का मैदानाच्या आतमध्ये पाहूया. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो की आता नंबर 2 वर बॉलिंग करण्यासाठी मंगेश जाबर येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी काय दर्जेदार केली होती. गोलंदाजी आपण पाहू शकतो तर नक्कीच चांगल्या टप्प्यावर हाताळली जाते. चांगला टप्पा गुडलँड स्पॉटवर चेंडूची हाताळणी केली जाते. ज्याप्रमाणे आपण चर्चा करायची झाली तर हा बॉल मात्र आपण बघितलं तर ज्याप्रमाणे पडल्यानंतर थोडासा एका रेषेमध्ये जाताना पाहायला मिळतोय. इथे आपण पाहू शकतोय ना तर मग चांगली खेळीची गरज आहे आणि चांगली खेळ होईल का मिस्टर अजित यांच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल जसं आपण पाहिलं तर खेळले ना तरी मॅच कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघासाठी थोडीशी आपण बघितली तर मग कठीण होईल. हे मॅच जर तुम्हाला सोपी करायची असेल तर मग डॉट कमी आणि नक्कीच चांगला धावा हा नक्कीच तुमच्या समोर एक मार्ग आहे. फटका तर चांगला कन्वर्ट केलाय. फिल्डर आहेत कव्हरला. बॉल मात्र आपण पाहिलं तर एका टप्प्याने शतरक्षकाला गुंगारा देत निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला फटका चांगला टायमिंग आणि येतोय हा 4 रन्स चौकार. खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकतोय तर इथे ज्याप्रमाणे धावफलक 10च्या घरामध्ये पोहोचलंय. समोर स्ट्रेट हिट परंतु चंदर आहेत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. फटका चांगला होता परंतु शतरक्षकाचं तितकं चांगलं एफर्ट्स पाहायला मिळालं. झेल कंप्लीट केला जातोय आणि फलंदाज होईल बाद. धक्का दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा कानाई देवी स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीमला आपण पाहिलं तर मग परतणारा खेळाडू पाहिला आपण तर मिस्टर अजित आउट. मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मी सायनिंग मारत जाय ग तुझ्यावर सायनिंग मारत जाय. मी सायनिंग मारत जाय ग तुझ्यावर सायनिंग मारत जाय. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा मैदानाच्या आतमध्ये विकेट डाऊन झाले. 14 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आता आलेत मिस्टर अर्जुन गांगोडा नावाचे खेळाडू. अर्जुन यांना नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल. चर्चा करायची झाली तर मग लेफ्टी बॅटर आहेत आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय या मैदानाच्या आतमध्ये बघा एखादा खेळाडू एक चांगली इनिंग खेळतोय ना तर मग चेसिंग होऊ शकतंय. परंतु चेसिंग पॉसिबल करण्यासाठी आपण पाहू शकतोय थोडासा इंटेंट दर्शवावा लागेल. एक माइंड क्रिकेट खेळावं लागेल. चांगलं शॉट सिलेक्शन करावं लागेल आणि अगदी आपण बघितलं तर चांगलं शॉट सिलेक्शन झालं तर तुमच्यासाठी धावा येत आहेत
आणि मग त्या धावा आल्या तर मग तुम्ही मॅच जिंकू शकताय. परंतु या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून दाखवाव्या लागतील, कारण की बोलणं सोपं आहे आणि करणं थोडा उघड आहे. परंतु आपण पाहिलं तर मग प्रत्यक्षात ते करून दाखवलं जाईल का अर्जुन? स्वतःचं खातं ओपन करायचं, कारण की येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. प्लॅन मिस पाहतोय आपण. डॉट बॉलचा इशारा मात्र नक्कीच मिळेल, कारण की डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथे चर्चा करायची झाली तर ह्या फलकावर आपण पाहू शकतो तर पूर्णपणे नियंत्रण लावणारी गोलंदाजी पाहायला मिळेल. एक चौकार आपण बघितला तो येताना पाहायला मिळाला, पण त्यानंतर आपण पाहू शकतो की चांगली बॉलिंग. विकेट. 5 बॉलचा खेळ मात्र झालेला आहे. शेवटचा बॉल असेल. धावफलकावर आहे तर 10. फुलटॉस स्वतः लफ्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हता तिकडे. रन्स मिळेल पाहिली आपण तर 1 आणि 1 रन्सने टीमची टोटल वाढले 11च्या घरामध्ये. सन्माननीय बालारामजी शिकारी साहेबांचं देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. वेलकम, सुस्वागतम मनापासून स्वागत असेल काडाई देवी चषक 2026 मध्ये बालारामजी साहेब आपलं. आणि आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेला मॅच आहे 2 संघांच्या दरम्यान. आजच्या दिवसातला दुसरा मॅच कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघ विरुद्ध आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघ. सर्वप्रथम आपण बघितलं तर 4 ओव्हरमध्ये धावफलकावर धावा जमा केला जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाने. 53 आणि 54 धावांचं लक्ष पाठलाग करत असताना 2 ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. 12 चेंडू आणि नक्की 43 धाव्यांची गरज. त्यापैकी आपण बघितलं तर मग तिसरा स्पल्ला सुरुवात झाली. सूरज बोवरने हा पहिला बॉल हाताळला, म्हणजे 11 चेंडू आणि आता 43 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी काडाई देवी स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीमला. टॅप केला जातोय समोरच्या दिशेनं. हिराजी आहेत डीप मधून येतात. फील्डला मात्र चेंडूला फील्ड केलं जाते. तत्पूर्वी 1 रन्स मिळेल. धावफलकावर 12. मग ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना इथे धावफलक थांबवला गेलाय आणि येणारे आता 10 चेंडू 42 धाव्यांची गरज आहे. हे टार्गेट थोडं कठीण झालंय. या ओव्हरला नक्कीच मोठं करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की चेसिंगचं प्रेशर असतं ना ते बघा तुम्हाला पहिल्या बॉलपासून असतं, कारण की त्या गोष्टी सगळ्या असतात. कारण की चेसिंगमध्ये तुम्ही जर 18 धावा केल्या ना तरी प्रेशर असतं, कारण की कुठे ना कुठे विकेट गेले लवकर, धावा आल्या नाही सुरुवातीला. हो खेळायचं होता कुठे आणि नक्कीच कुठे गेलाय. कसा पण का होईना महत्वपूर्ण क्षण चौकार जो आलाय. 4 धावा अगदी आपण पाहिला तर मग हा कसा फटका मात्र नक्कीच कन्वर्ट झाला ते देखील ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. विहिरीचं थंडगार पाणी ना विहीर जुने पुराणी विहिरीचं थंडगार पाणी ना विहीर. खूप खूप धन्यवाद डीजे. नक्कीच बॅटरचं माइंडसेट कसं होतं, परंतु आपण पाहू शकतो लक फॅक्टर, परंतु बॅटला लागला, चौकार मिळाला, धावफलक वाढला, धावफलक पोचला गेलाय 16. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. खडे खडे शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. जिंकण्यासाठी धाव्यांची गरज पाहिली आपण तर 8 चेंडू आणि 38 धावा 38. बघा ह्या ओव्हरचे 2 बॉल खूप महत्वपूर्ण असतील. या 2 बॉल मध्ये कदाचित 2 मोठे फटके चेसिंग मध्ये. उलटाच दिलाय पाहू शकताय. बॅटवर मात्र आलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन मात्र विसावलाय. फलंदाज होतोय बाद. इथे आपण पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट मात्र मिळेल. परतावं लागेल बॅटर मिस्टर हरीश वाघला आणि इथे धक्का काढाय टीमला. आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो ह्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की एक बरोबरीची फाईट पाहायला मिळेल, परंतु थोडंसं स्ट्रगलीचं क्रिकेट. 7 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. नवीन बॅटर जितेश आल्या डॉट बॉल खेळला गेलाय आणि या डॉट बॉल मुळे आपण पाहू शकतो की संघाची टोटल थांबलेली पाहायला मिळते 16च्या घरामध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमने आपण बघू शकतो या मॅचवर पूर्णपणे वर्चस्व दर्शवलं गेलंय. ज्या प्रकारे आपण बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी झाली, त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये झालेली गोलंदाजी आणि गोलंदाजीला पकडून आपण पाहू शकतो मग कानाई टीमला कुठे आपण पाहिलं की संधी दिली नाही की पुढे येऊन खेळण्याची. जास्त आपण पाहिलं डॉमिनेट करण्याची. 3 ओव्हरचा खेळ 16 धावा आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की आता 6 चेंडूचा खेळ राहिला आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज आहे.
पांडुरंग सावर आपण बघू शकतोय एक सिनियर प्लेयर. ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली तर मग भरपूर वर्ष क्रिकेट खेळतात या संघासाठी आणि भरपूर योगदान दिलंय त्यांनी. सिनियर प्लेयर आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे अनुभव आहे आणि अनुभव पणाला लावत असताना आपण बघितलं तर ज्याप्रमाणे पहिला बॉल त्याने हाताळला गेलाय डॉट. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग राहिलेली औपचारिकता काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीमला मात्र आता दिसून येते कारण की चेसिंग अवघड झालंय. फटका हवेत खेळला जातोय. हिराजी आले, क्या बात आहे, सुंदर मात्र झेल पकडला जातो हिराजी यांच्या माध्यमातून. विकेट डाऊन होताना पाहायला मिळणार इथे अर्जुनला मात्र परतावा गेला. एक चौकार आपण पाहिला होता अर्जुन यांच्या बॅटमधून परंतु जास्त मोठं योगदान मिळालं नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 5. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता येतात मिस्टर कृष्णा गांगुर्डा यांना पाहतोय आपण. बघा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघितलं तर कृष्णा सातपुते जो टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपल्याला जर पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जर चर्चा करायची झाली तर ही मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर मग औपचारिकता आहे कारण की मग जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीमने जो चान्स बनवला बघा तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये जो एक्सलेट केला होता. वा क्या बात आहे, सुंदर फाटका, सुंदर टायमिंग. हो एफर्ट्स, ग्रेट फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळालाय. पूर्णपणे आपण पाहिलं तर मंगेश जाबळनं सगळं काही झोकून दिला होता परंतु आपण पाहू शकतोय तर नक्कीच निरीक्षण केलं जाईल की नेमका कशा प्रकारे हे एफर्ट्स होता. समीरजी तांगडी नक्कीच यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे आणि पाहू शकतो या क्षणाला की एफर्ट्स आपण पाहू शकतो की जबरदस्त होता. उडता मंगेश पाहायला मिळाला परंतु आमचे तिसरे अंपायर देखील निरीक्षण करतायत की डेफिनेटली आपण पाहिलं की सेफ सुरक्षितरित्या हा षटकार अडवलाय की नाहीये. की बघा ज्याप्रमाणे हा फटका खेळला गेला होता ना कृष्णाने नक्कीच असं वाटलं होतं की सहजच जाईल. तिसऱ्या अंपायर नक्कीच निरीक्षण करताना पाहायला मिळत आहेत, चेक करताना पाहायला मिळत आहेत. इट्स अ सेफ असेल, सुरक्षितरित्या हा षटकार अडवला गेलाय. चांगलं फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग वर्क्स पाहायला मिळाला. लाजवाब, 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील त्या फिल्डिंग एफर्ट्सला. सरळ बॉल मात्र आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येताना पाहायला मिळतोय. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 2 बॉल आणि 37 धाव्यांची गरज पाहू शकते. आपण पूर्णपणे आपण पाहिलं तर डॉमिनेट करणारी आपल्याला पाहायला मिळते ही गोलंदाजी. आणखीन एक डॉट येताना पाहायला मिळते. राहिलेली औपचारिकता आहे या मॅच मध्ये. बॉल पाहिला पण तर शेवटचा अगदी आपण पाहू शकतो या मॅच मध्ये वर्चस्व आणि औपचारिकताच पाहायला मिळाली कारण की कुठेतरी आपण पाहिलं की सुरुवात चांगली झाली नाहीये. चेसिंग करताना सुरुवातीलाच विकेट येताना पाहायला मिळाली. तेच चित्र पाहायला मिळते कायमस्वरूपी राहिले डॉट बॉल आणि या डॉट बॉलने मात्र इनिंगची होते समाप्ती. चेसिंग करत असताना आपण पाहिलं तर मग अपयश मात्र हाती लागतंय काणाई स्पोर्ट्स टीमला, काणाई स्पोर्ट्स बी टीमला. आणि नक्कीच आपण पाहू शकतोय तर मग 54 धावा असं वाटल्या होत्या की कुठेतरी वाटल्या होत्या की चेस होतील परंतु कुठेतरी सुरुवातीपासून हिराजीने 2 धक्के दिले आणि तिथून त्या धक्क्यातून सावरता आलं नाहीये सुरुवातीला आणि त्यामुळे त्या मॅच मध्ये थोडस मागे जाताना पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स जय बजरंग टीम. कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्स मध्ये तिथे केला जाईल हा टॉस आणि आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत.